तुंगी किल्ला, ज्याचा रस्ता तुम्हाला गुगल मॅपवर सापडणार नाही. फार कमी लोकांना हा किल्ला माहिती आहे. इतिहासाच्या पानांमध्ये सुद्धा याची फारशी माहिती आढळत नाही. तुंगी किल्ला हा टेहळणीचा किल्ला होता. त्याचा माथा खूपच छोटा आहे. तर चला जाऊया अशा ह्या छोट्याशा अपरिचित किल्ल्याची सफर करायला. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात वसलेला हा डोंगरी किल्ला. या किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला कर्जतवरून कशेळे खांडस या रस्त्याने डोंगरपाडा इथे पोहोचावे लागते. कशेळेवरून आपण आलोय डोंगरपाडा. डोंगरपाड्यापासून काही अंतरावरच तुंगीवाडी हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. डोंगरपाड्यापासून काही अंतरावर आपण गाडी नेऊ शकतो, परंतु जसा घाट सुरू होतो तशी रस्त्याची अवस्था बिकट होत जाते. त्यामुळे घाटाच्या खालीच गाडी पार्क करून पुढे जाणे फायद्याचे ठरू शकते. तुंगी किल्ला हा खूपच ऑफबीट आहे आणि वर जायला रस्ता आहे, पण घाट आणि अरुंद रस्ता, त्याच्यामुळे थोडीशी रिस्क आहे गाडी वर न्यायला. वरती तुंगी गाव आहे, तुंगीवाडी, तर तिथे गाडी जाते. पण आता ज्या जसं वॅगनर झाली, CNG वाल्या गाड्या थोड्याशा त्रास देतात. तर आता आमच्याकडे आमची वॅगनर खालीच थांबली, त्याच्यामुळे आम्ही पण आमची गाडी इथे पार्क केली आहे आणि आता आम्ही निघालोय. या इथून चालत एकदमच नॅरो रोड आहे आणि टर्न आहेत. तर हे बघा, आणि रस्ते खचलेले आहेत, कधी कोसळू शकतात, त्याच्यामुळे जरा रिस्क जास्त आहे. तुंगी किल्ल्यापर्यंत कसं पोहोचायचं आहे हे सांगतो. कर्जतवरून कशेळे या गावात यायचं आहे, किंवा जर मुरबाड मार्गे तुम्ही येणार असाल, शहापूर मुरबाडवरून कशेळे सेंटर आहे. कशेळेवरून मग यायचं डोंगरपाडा. कशेळे खांडस रोड आहे, त्या रोडला आल्यानंतर राईट हँडला डोंगरपाडा आहे, एक रस्ता जातो. तिथून आपण आलो डोंगरपाड्यात. डोंगरपाड्यातून मग चाललो आहे आता तुंगी गावामध्ये. तर खूपच डेंजर स्लोप आहे हा बघा, जाग्यावरती टर्न आहेत आणि रस्ता असा खचला आहे. सो वर गाडी घेऊन येऊ नका पावसात तरी. हे बघा, हे जे गाव आहे ते डोंगरपाडा आहे. हे डोंगरपाड्यापासून पण तुम्ही ट्रेक स्टार्ट करू शकता, पण थोडंसं 1-2 किलोमीटरपर्यंत गाडी येते. त्याच्यानंतर जिथून घाट चालू होतो ना, तिथून रस्ता खूपच खराब आहे आणि गाडी वर येणार नाही. त्याच्यामुळे गाड्या खालीच पार्क करा. डोंगरपाड्यात केल्या तरी चालतील आणि तिथून ट्रेक करा. तुंगी किल्ला चढता चढता लुंगी ओली झालेली इकडे सगळ्यांची. त्यांना सलाम आहे, सलाम. सिव्हिल इंजिनिअरचा एक चांगला नमुना आहे, खूप चांगला नमुना आहे, खूप चांगला घाट आहे. रस्त्याची अवस्था जी आहे ती एकदमच खराब आहे, त्याच्यामुळे वरती कोणी गाड्या घेऊन येऊ नका. इथून डांबरी रोड संपलेला आहे आणि आता असा दगडाचा रोड आहे, कच्चा रस्ता आहे. कच्च्या रस्त्याने आता आपल्याला जायचं आहे. जवळपास आपण पाऊण तास झालं चालतोय आणि अजून गाव लागलेलं नाही. आणि किल्ला जो आहे तो आत्ता थोडासा कुठेतरी नजरेस पडलाय.
या झाडांच्या आड आहे. चला दाखवतो तुम्हाला. फायनली किल्ला जो आहे तो दिसायला लागलेला आहे. तो बघा. डोंगरपाड्यापासून ह्या किल्ल्यापर्यंत पोहोचायला साधारण 1.5 ते 2 तास लागतात. ह्या किल्ल्याच्या माचीवरच तुंगी गाव आहे. इथे तुंगी मातेचे मंदिर देखील आहे. फायनली आपण आता तुंगवाडी जे गाव आहे तुंगीवाडी त्या गावात पोहोचलोय. आणि इथून त्या मावशी म्हणाल्या की जवळपास अर्धा तास लागतो. तर आपण आपल्या हिशोबात 1 तास पकडून चालू. 1 तास लागेल. इथून पुढे एक मंदिर आहे. त्या मंदिरात जवळून रस्ता जातो. मंदिर आपल्याला भेटत नाही. रस्ता येत ना. चलो हाच रस्ता आहे. तुंगच्या जंगलामध्ये हे वेगळं झाड एक हे बघा टोमॅटो, लाल टोमॅटो वर वाजले. कसलं आहे काय माहिती नाही. निघतंय बी आहे झाड ॲव्होकॅडो सारखं आहे. वेगळंच आहे काहीतरी. नाही हे मला यासारखं चॉकलेट सारखं वाटतंय. मोठासा पपया. हा पण ठीक आहे ना. बिया अशाच असतात. बियाचं पण त्या पपया विचारू ना. बिया ठेवायच्या. तुंगीवाडीपासून किल्ल्यापर्यंत पोहोचायला 20 मिनिटे लागतात. इथून चढाईची श्रेणी जरी सोपी असली तरी डोंगरपाड्यापासून तुंगीवाडीपर्यंत येण्याचा रस्ता अत्यंत चढ असलेला आहे. गडाच्या माथ्याजवळ पोहोचलो की खाली आपल्याला तुंगीवाडी दिसायला लागते. गडावर राहण्याची कोणतीही सोय नाही, परंतु तुंगीवाडीमध्ये असलेल्या प्राथमिक शाळेमध्ये 4 ते 5 जणांची राहण्याची सोय होऊ शकते. गडाचा माथा अत्यंत छोटा असल्यामुळे इथे केवळ एकच पाण्याचे टाके आढळते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये हा ट्रेक करताना सोबत पुरेसे पाणी नेणे हे गरजेचे आहे. आम्ही किल्ल्यावरती पोहोचलेलो आहोत. मोसम बघा किती छान झालंय. आणि हा तुंगी गडाचा सुळका. त्या सुळक्यावरती आम्ही उभे आहोत. तुंगी किल्ल्यावरून समोर दिसतोय तो किल्ला आहे पदरगड. ढगांच्या आड गेलाय. त्याच्यानंतर इकडे कोथळीगड आहे. तो सुद्धा पूर्णपणे ढगाच्या आड आहे. दोन्ही किल्ले दिसत नाहीत नीट. कोकणातून म्हणजेच खांडस गावातून भीमाशंकरला जाणाऱ्या गणपती घाटावर तसेच पेठ म्हणजेच कोथळीगड वरून जाणाऱ्या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी भीमाशंकर डोंगर रांगेत पदरगड आणि तुंगी हे 2 टेहळणी बुरुज होते. गडाचा माथा अतिशय छोटा असल्यामुळे याच्यावर एका वेळेस फक्त 5 ते 6 जणांनाच उभे राहता येते. इथूनच तुम्हाला कोथळीगड, पदरगड आणि भीमाशंकर असा रेंज ट्रेक ही करता येईल. अशा ह्या सुंदर आणि अपरिचित असलेल्या छोट्याशा किल्ल्याचा ट्रेक तुम्ही सुद्धा नक्कीच करा. धन्यवाद.